आहे सुवर्ण गणपती टेम्पल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. तर आपल्या या सिरीजचं सेकंड एपिसोड आहे आणि सेकंड एपिसोडमध्ये आपण चाललो आहे सुवर्ण गणपती मंदिर. सुरुवात आता आपण करतो आहे. सुरुवात आपण आपल्या मंदिरापासून करतो आहे, दत्त मंदिरापासून. हा आपल्या पाठीमागे आपलं समुद्र बीच, लाडगर बीच. आणि दत्त मंदिरला येण्यासाठी वरतून बाईकनीसुद्धा आपण, कारनेसुद्धा येऊ शकतो. तसंच आपण जर आपल्याला बीचवरून यायचं असेल तर आपण इकडूनसुद्धा येऊ शकतो. बीचला येण्यासाठी ते एक 100 ते 150 पायऱ्या आहे. त्या पायऱ्यांवरतून आपण वरती येऊ शकतो. आणि आल्यानंतर प्रथमच आपल्याला वटवृक्ष लागतो, जिथे बजरंगबलीचं स्थान आहे, तिथून सुरुवात होते. इथून पुढे आल्याच्या नंतर मग इथे आपल्या दत्तगुरू महाराजांच्या पादुका आहेत. इथे त्यांना नमस्कार करून आपण पुढे जाणार आहोत. तसंच बाजूला आपण या साईडला आलात, इथे काळभैरवाचं स्थान आहे. काळभैरव, अष्टभैरव, दिपाळ महाराज. दत्त मंदिराच्या समोरच बरोबर गणपती मंदिर. आणि हे इथे समोर आपलं श्री दत्ताचं मंदिर. आता आपण आलो आहे दत्त मंदिरामध्ये. खूप जुनं असं मंदिर आहे आपलं दत्त मंदिर लाडगरला. सकाळ आहे, सकाळ असल्या कारणाने अजून पुजाऱ्यांची पूजा झाली नाही आहे. सकाळी लवकर चालू 7:30 वाजता. तर आपण पहिले दत्तगुरू महाराजांचे दर्शन घेऊयात. छोटे छोटे पिल्लू आलेत मंदिरामध्ये माझ्या पाठीमागून. तर मित्रांनो, हे जे आपलं लाडगरचं मंदिर आहे हे समुद्र किनारपट्टीला लागूनच आहे, समुद्राच्या एकदम कडेला आहे. आणि या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये श्री दत्तगुरू महाराजांचा उत्सव होतो आणि त्या उत्सवाला इथे खूप सजावट केली जाते. डिसेंबरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या साईडला पालखीची मिरवणूक होते. या साईडला इथे पालखी आहे. ही पालखी आहे ती खूप जुनी पालखी आहे, कारण हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघाल या मंदिराचं, हे मंदिराचं स्ट्रक्चरसुद्धा खूप जुनं आहे आणि कौलारू आहे. या साईडला तुम्ही मंदिराच्या साईडला बघितलात तर हे जे मंदिराचं बांधकाम आहे, बांधकामसुद्धा काळ्या दगडाचं बांधकाम आहे. खूप जुनं बांधकाम आहे. हे मंदिरसुद्धा खूप जुनं आहे. आणि याची जी हे स्ट्रक्चर आहे, वरचं स्ट्रक्चर, हे पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे. आपल्या लाडघरमधील जी जुनी लोकं होती त्या जुन्या लोकांनी अगदी हाताने, त्यावेळेस कुठलं साधन नव्हतं, आणि हाताने समुद्रातून ओढत ती लाकडं आणून दुसऱ्या गावातून या साईडला आणली आणि इथे बसवलं. हे मंदिर, ही मंदिरची बॅक साईड आहे. बॅक साईडला पाठीमागे बरोबरच समुद्र आहे. जुनं असं मंदिर हे खूप वर्षापासूनचं हे मंदिर आहे, लाडगर मंदिर श्री दत्तगुरू महाराजांचं. आणि हे जुनं मंदिर जसं आहे तसंच ठेवलं आहे आपण. दत्तगुरू महाराजांची समोरील बाजू आहे आणि वरती आहे कळस आणि कौलारू छप्पर आणि खाली हे काळ्या दगडाचं बांधकाम. हे खूप जुनं बांधकाम आहे. ज्या लोकांनी इथे देणगी स्वरूपात ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्याचं हे इथे एक पाटी लावलेली आहे. हा एक जो लाकडी स्ट्रक्चर दिसतोय, हा पूर्ण इथे एक स्ट्रक्चर होतं. हे एक सभामंडप होतं, खूप मोठं सभामंडप होतं, पण आता ते वादळामध्ये निघून गेलं, त्यामुळे ते काढले. आणि इथेच ह्या ठिकाणी दत्तगुरू महाराजांचा उत्सव साजरा केला जातो.
आणि मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी हे जे स्टेज आहे, या स्टेज हे नाटकाचं स्टेज आहे. जुन्या काळी इथे नाटकं व्हायची. आता नवीन पिढीमध्ये तरी नाही झाली आहेत, बघूया प्रयत्न चालू आहेत, पण बिझनेसमुळे आम्हाला शक्य होत नाही. तर हे जे इथे स्टेज आहे, या स्टेजवरती खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी इथे आपली कला सादर केली आणि ती कला सादर करून आज टेलिव्हिजन, रेडिओ वगैरे अशा माध्यमांवरती आपली लोक इथूनच परफॉर्म करून गेलेत. मला कधी योग आला नाही इथे, पण आज आलो आहे मी तुमच्यासमोर स्क्रीनवरती आणि त्या स्टेजवरती मी उभा आहे इथे. तर इच्छा आहे या स्टेजवरती एक परफॉर्म करण्याची. बघूया कधी संधी मिळते आपल्याला. नक्की मिळेल ती संधी. ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस नक्की मी ते माझं परफॉर्म करेन. एखादी एकांकिका किंवा एखादं नाटक करण्याची इच्छा आहे मनापासून. तर मी नक्कीच माझे जे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना सांगेन, कारण पहिली लोक इथे माझ्या वडिलांनीसुद्धा इथे परफॉर्म केलेलं आहे. इथे आमच्या गावातले मोठमोठी लोक आहेत सगळी, त्यांनीसुद्धा इथे परफॉर्म केलेलं आहे आणि हाच तो स्थान आहे. तुम्हाला माहिती असेल तर आपल्या गावचे गणेश मयेकर यांनीसुद्धा इथून सुरुवात केली आणि आज ते मराठी पिक्चरमध्ये वगैरे सिरियलमध्ये मग तुम्हाला बघायला मिळत असतील. गणेश मयेकर त्यांचं नाव आहे, तुम्ही बघा नक्की. इथेच त्यांनी पहिला परफॉर्म केला होता लाडघर बीचवरती आणि हा तो स्टेज, त्या स्टेजवरती. त्यामुळे इच्छा आहे माझीसुद्धा, नक्कीच ती इच्छा कधीतरी पूर्ण होईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मी नक्कीच आणेन. तर मित्रांनो आता दत्तगुरू महाराजांचे दर्शन करून आपण चाललो आहे पुढे अंजरलेला कड्यावरचं गणपती मंदिर. तर गणपती मंदिरला आपल्या लाडघर बीचवरून जर निघायचं म्हटलं तर एक छोटासा एक रस्ता आहे. छोटा म्हणजे तसा हायवेज आहे, तो समुद्रकिनाऱ्याला लागून थेट बाहेर पडतो. मुरुडच्या रस्त्यावर लागतो. जोगेश्वरला मी मित्रांनो लहान होतो, 3री-4थीला होतो, त्यावेळेस गेलो होतो सुवर्ण मंदिर गणपतीला. आणि त्यावेळेस साधारणतः मी एक 7-8 वर्षाचा होतो. माझ्या मित्राबरोबर शेजारीच माझ्या राहतो ओमकार, त्याच्या आईचं गाव ते आहे हरिहरेश्वर, तर तिथे राहिलो होतो. तर तिथे जायलासुद्धा आपल्याला बाणकोटची खाडी लागते आणि खाडीमध्ये आपल्याला बोटीमधून म्हणजे एक बाज आहे, बाजमधून बाईक टाकून त्यावेळेस तिकडे जाण्यासाठी होडी होती छोटी आणि त्या होडीला माझ्या मते मला तेवढं आठवतं आहे की त्या जी नाव होती छोटी तिला बोटला बोलायचे तिकडची. तर मित्रांनो मध्ये खूप पाऊस असल्याकारणाने आम्ही गोप्रो बंद केला होता आणि आता आम्ही पोचलो आहे कड्यावरच्या गणपती मंदिराच्या थोडा पाठीमागे एक हरणे आणि अंजरलेला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आम्ही आत्ता आहोत. आणि इथूनच तुम्हाला बघा जर दिसत असेल तर मित्रांनो हे आहे समोर कड्यावरचं गणपती मंदिराचं मेन गेट. इथून आपण 1 किलोमीटर आतमध्ये जाऊन मित्रांनो फायनली आपण कड्यावरच्या गणपती मंदिराजवळ पोहोचलो आहे. आज आहे मंगळवार आणि मंगळवार असल्याकारणाने आम्हीसुद्धा आजचाच दिवस हे केलं, कारण आज गणपतीचा वार आहे. आणि आता आपण कड्यावरच्या गणपती मंदिराच्या जवळ आलो आहे आणि कड्यावरचं मंदिराचं जे मेन गेट म्हणजे जिथून आपण एंट्री करणार आहोत आपण त्या ठिकाणी आलो आहे. आणि तिथून आपण आता घेऊयात मंदिराचं दर्शन गणपती बाप्पाचं. आणि मित्रांनो या गणपती बाप्पाचं सांगण्यामागचं दुसरं एक हेतू असं आहे की हा जो मंदिर आहे तो पहिला समुद्रामध्ये होता आणि त्यानंतर ते मंदिर तुटलं आणि इथे एक अंजरले गावामध्ये एक काका आजोबा होते, त्यांचं नाव निजसूर्य होतं आडनाव त्यांचं. त्यांना दृष्टांत झालं गणपती बाप्पांचं दृष्टांत झालं म्हणून त्यांनी मग ते इथे आले आणि इथे बघितलं त्यांनी. तर गणपती बाप्पा समुद्रातून तिकडून जे मंदिर तुटल्याच्या नंतर बाप्पांनी इथे प्रवेश केला, इथे येऊन त्यांनी स्थान केलं आणि ते जे स्थान केलं ते इथे केलं आणि ते निजसूर्यांना याचा दृष्टांत झाला. मग त्यांनी इथे येऊन मग हा मंदिर बांधला गणपती मंदिर. आणि ह्या गणपती मंदिरचं दुसरं हे म्हणजे गणपतीच्या बॅक साईडला त्या साईडला पायऱ्या आहेत ज्या अंजरल्या गावातून स्टार्ट होतात. तर तिथे गणपतीचं पाऊल आहे की जिथून गणपती बाप्पा इथे आले आणि त्यांनी इथे त्यांचं स्थान केलं आणि इथे थांबले आणि त्याचंच दृष्टांत
त्या निजसूर यांना झाला आणि मग त्यांनी इथे हे मंदिर बांधलं. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाव नाही आहे, तरी पण आपण भजी काकांना विचारलं आहे. थोडंसं आपण शूट घेणार आहोत गणपती बाप्पाचं व्हिडिओसाठी. कड्यावरच्या गणपती मंदिरं आपण आलो आहे, तर मग आपण त्यांना विचारूनच गणपतीचं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. हे मंदिर आहे, या ठिकाणी लिहिलं आहे. थोडीशी रिक्वेस्ट केली आपण गुरुजींना, मग त्यांनी आपल्याला सांगितलं 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही घेतलात तरी चालेल. तर हे गणपती आहे. तर मित्रांनो, आपण बाहेरूनच एक गणपतीचं पूजेचं साहित्य घेतलं आहे एका ताईकडून. तिकडून आपण सगळं आपलं जॅकेट वगैरे सगळं तिथे ठेवलं आहे आणि आता आपण गणपतीच्या पूजेसाठी आपण हे घेऊन गुरुजींना देणार आहोत आणि गणपतीचं पूजन करणार आहोत. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. सीडीवरतून आपण खाली जातो, जिन्याने पायऱ्या आहेत तिथून, आणि ह्या पायऱ्या डायरेक्ट अंजरल्या गावामध्ये जातात. आता आपण जातो आहे गणपती बाप्पा जे या साईडला येऊन प्रकट झाले टेकडीवरती झाले, म्हणून या गणपतीला कड्यावरचं गणपती मंदिर असं नाव पडलं. तर आता आपण ज्या ठिकाणी गणपतीने पहिलं पाऊल टाकलं होतं मंदिराच्या बॅक साईडला, ते मंदिराचं पाऊल, गणपती बाप्पाचं जे पाऊल आहे ते आपण बघायला चाललो आहे. आणि हे दगडावरती आहे गणपतीचं पाऊल. तर मित्रांनो, आपण आता जे आपण सकाळी निघालो होतो लाडघरवरून, तिथेच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जातो आहे दिव्यागरला. दिव्यागरमध्ये सुवर्ण गणपती मंदिर टेम्पलच्या मी बाहेरच आहे. तर मी चाललो आतमध्ये मोबाईल व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहे. तरी पण आपण आपला एक इथे मित्र आहे, त्याला आपण सांगितलं होतं की मी येणार आहे. तर त्यांनी थोडं आतमध्ये सांगून आपल्याला आतली व्हिडिओ मिळणार आहे करायला. तर मी तुम्हाला या साईडून दाखवतो बाहेरून फ्रंट व्ह्यू. सुवर्ण गणपती टेम्पल. तर मित्रांनो, याच्याबद्दल 97मध्ये इथे एक आजी आहेत, त्यांची इथे प्रॉपर्टी आहे, त्या श्रीवर्धनच्या आहेत. त्यांना इथे 97मध्ये इथे एक आजी आहेत, त्यांची इथे प्रॉपर्टी आहे, त्या श्रीवर्धनच्या आहेत. त्यांना इथे काम करताना ही मूर्त, सोन्याची मूर्ती ही त्यांच्या वाडीमध्ये सापडली. त्यांना ते खणत होते, खत वगैरे टाकणं वगैरे असं काम चालू होतं. तर तिथे त्यांना ती मूर्ती मिळाली आणि मग त्यांनी त्याची स्थापना इथे केली. तर मित्रांनो, ही आहे इथे सुवर्ण मंदिर जे आपण आलो आहे दिव्यागरला. तर हे गणपतीची इथे स्थापना केली आहे. आपण आता गणपती बाप्पाला ओटी ठेवूयात. पूजा करूयात.
हो हो. बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. मित्रांनो, आज गौरी येणार, तर श्रीवर्धनच्या सगळ्या महिला गौरीसह नदीकाठी जाऊन पूजा करून आज त्यांच्या घरी गौरी येणार, गौरी बसणार. तर इथे श्रीवर्धनच्या महिला आहेत, तर काही मुंबईहून आल्यात, तर काही गावातल्याच आहेत. तर त्या इथे आपले पारंपरिक ज्या गोष्टी आहेत, नाच वगैरे, त्यामध्ये फुगडी आहे, तर त्या महिला इथे फुगडी घालतात. छान अशी फुगडी त्यांनी इथे भर रस्त्यामध्ये आपला आनंद साजरा करतायत. छान वाटलं, मस्त वाटलं ते पण रस्त्यामध्ये. बघा तुम्ही पण, आणि त्यांना लाईक नक्की द्या. हरिहरेश्वर गाव, जुनं गाव पण आपलं असंच होतं, आता खूप बदललं आहे. दिव्यागरहून येताना आपल्याला थोडी जेटी आपली चुकली, त्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला, त्यामुळे काळोख झालं आहे. आणि काळोख झाल्यामुळे आपण एक नवीन रूट घेतला आहे, कारण हा तो जो आपण ज्या रस्त्याने सकाळी आलो तो केळशी रस्त्याने आलो अंजरल्यावरून, पण आता आपण बांतिवऱ्यावरून डायरेक्ट दापोलीला जाणार आहोत. दापोलीवरून जाताना हा जो रस्ता आहे एकदम सुमसान रस्ता आहे, रस्त्याला आजूबाजूला कोणीच नाही आहे, पूर्ण काळोख. मी फॉग लॅम्प चालू केलात आणि चाललो आहे, कारण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, एकदम सुमसान, ना बंदे की जात, बस हम दो. आम्ही चाललो मस्तपैकी सुम 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 सुम. कारण एकही माणूस दिसत नाही आजूबाजूला, एकही घर दिसत नाही. लाईट दिसत आहेत त्या साईडला, पण तो रस्ता वेगळाच आहे. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे दापोलीमध्ये. तर मी आता घेते दापोलीच्या राजाचं दर्शन. मला दिव्यागरवरून इथे यायला थोडीशी जेटीची चुकामुक झाल्यामुळे मला उशीर झाला दापोलीमध्ये यायला. तर दापोलीमध्ये एक्झॅक्ट टाईम झाले, आता 9:15 वाजले. तर आपण आता दापोलीच्या राजाचं दर्शन घेऊयात, आणि मग मी आपल्या मित्राकडे एक पूजा आहे, ती पूजा अटेंड करायची आपल्याला. आपल्या पूजा तर मित्रांनो, मी आत्ता आलो होतो दापोलीच्या राजाला, आणि दापोलीच्या राजाला आल्याच्या नंतर मला इथे छोटी छोटी मुलं आहेत दापोलीच्या राजाच्या बाहेरच रस्त्यावरती. तर मी त्या मुलांना दाखवतो, ते तुम्हाला एकेकाची ओळख करून सांगतील, प्रत्येकाचं नाव सांगतील आहे ना, आणि कोणत्या शाळेमध्ये जातात तेही सांगतील. हां, मी AG हायस्कूल दापोली शाळा. माझं नाव श्रेयस सुशील पवार. तुझं नाव? माझं नाव यश पांडुरंग बने. मी संतोष ब्रह्मते इंग्लिश मीडियम स्कूल दापोलीला जातो. माझं नाव पार्थ सुशील पवार. मी AG हायस्कूल दापोली येथे शाळेत जातो. माझं नाव अर्चित पांडुरंग बने. मी संतोष ब्रह्मते इंग्लिश मीडियम स्कूल शाळेला जातो. अरेबियन सी रायडरला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि जास्तीत जास्त पोस्ट करा. तर मित्रांनो, आपल्याला ही छोटी मुलं भेटली होती. या मुलांनी सुद्धा आपल्या व्हिडिओ बघितल्यात, आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कन्फ्यूज करत नाही, कारण मी पहिला आगमनाची व्हिडिओ टाकली होती, आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. नंतर मग मी हा दुसरा एपिसोडमध्ये, कारण दरवर्षी मी गणपतीच्या व्हिडिओ टाकत असतो, गेल्या वर्षी पण गणपतीची व्हिडिओ टाकली होती, पण या व्हिडिओमध्ये मी एक छोटंसं बदल केलं आहे. गेलो होतो दिव्यागरला, सोन्याचा गणपती मंदिर बघायला गेलो होतो. तर ही आजची व्हिडिओ ही रायडिंगची असणार आहे. रायडिंगच्या व्हिडिओमध्ये आपण 3 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. पहिलं म्हणजे आपण 4 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. पहिलं म्हणजे आपण लाडगर दत्त मंदिरमध्ये गेलो होतो, त्यानंतर कड्यावरचं गणपती मंदिर, त्यानंतर दिव्यागरचं सुवर्ण मंदिर, आणि आता आपण शेवटला आलो आहे ते दापोलीच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. आणि ही व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मला सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात आपण याच गणपती आपल्या आगमनाच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये.
तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या. गणपती आलेत, आज गौरी आल्यात, धमाल मस्ती करा, गाणी गा, नाचा, कारण हे दिवस पुन्हा येत नसतात. हे दिवस वर्षातून एकदा येणार आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये.